सारिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। ही राजस्थानी डिश आहे, पापड की सब्जी किंवा पापडाची भाजी पण आपण म्हणू शकतो। खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे। करण्यासाठी तर अगदी सोपी आणि खाण्यासाठी खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे, पापड की सब्जी। मी एक पापड घेतलेला आहे, हा चना पापड घेतलेला आहे। तुम्ही कोणताही पापड घेऊ शकता, माझ्याकडे चना पापड होता म्हणून हाच घेतला आहे मी ते। आणि गॅसवर ह्याला स्लो गॅसवर आपल्याला हा पापड भाजून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा हा पापड भाजून घेऊ शकता। असा हा पूर्ण पापड भाजून घ्यायचा आहे। बस आपल्याला हे पूर्ण पापड भाजून घ्यायचे। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, छान दही फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण पापडमध्ये सुद्धा मीठ असते, त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालायचं आहे। आणि पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जीरा पावडर, आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त। मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे। पाव चमचा हळद, आणि हे सर्व छान फेटून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव झालं पाहिजे। नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालत आहे। आता या तेलामध्ये पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आणि पाव चमचा सोप आहे, ही बडीशोप घालून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ही अद्रकची पेस्ट आहे, अद्रकची पेस्ट घालून घ्यायची। नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। नंतर हे आपण दहीचं बॅटर जे बनवलं होतं, ते दहीचं बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे घातल्यानंतर सतत ह्याला असं फिरवत राहायचं, नाहीतर दही फाटून जाते। नंतर मी याच्यात थोडंसं पाणी घालून हे पण पाणी घालत आहे। ह्याला उकळी येईपर्यंत आपण असं सतत फिरवत राहू। आता ह्याला उकळी आली आहे, तर याच्यामध्ये थोडासा पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला छान मिक्स करून घेऊ। आणि जो हा पापड भाजला होता, या पापडाचे आपण असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे, खूप छोटे नाही करायचे। असे आपण पापडाचे पीसेस करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये मी थोडंसं परत पाणी घालते, कारण हे पापड पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात, त्याच्यामुळे थोडासा हा रस्सा मी पतला बनवत आहे। आता ह्याला उकळी आली आहे, तर हे आपण पापडाचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। ह्या पाण्यामध्ये गेल्यानंतर बरोबर हे नरम पडतात। अशी ही राजस्थानी डिश
पापडाची भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता. मस्त टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.